बातमी आहे काश्मीरच्या पुलवामामधील त्रालमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश मिळालंय। सुरक्षा दलांनी पुलवामा इथे 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि त्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। यात जैश ए मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय। आसिफ शेख, आमिर वाणी, यावर भट या दहशतवाद्यांचा खात्मा झालाय। ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये एकानं पहलगाममधल्या हल्ल्याला लोकल सपोर्ट दिल्याची माहिती मिळतेय। त्याचं हे सीसीटीव्ही फुटेज कशा पद्धतीनं दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला। यातील आसिफ शेखचा पुलवामा आणि पहलगाम हल्ल्यामध्ये सहभाग होता असा संशय सुरक्षा दलांना होता आणि या परिसरामध्ये आणखी काही जण लपल्याची माहिती देखील मिळाली आणि सुरक्षा दलांनी या परिसराला पूर्णपणे घेरलंय। सैन्यानं संपूर्ण परिसराची नाकाबंदी केली आहे। हे सीसीटीव्ही फुटेज आहे कशा पद्धतीनं काश्मीरमध्ये आणखी 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। या भागामध्ये आणखी काही दहशतवादी लपले असल्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांचा देखील शोध घेतला जातोय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, ज्या पद्धतीने या 3 दहशतवाद्यांचा खात्मा झाला त्याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय, काय त्यामध्ये दिसतंय स्पष्ट? बरोबर आहे। अत्यंत महत्त्वाचं आहे की ज्या पद्धतीने आज पुलवामा जिल्ह्यातील त्राल सेक्टर जे आहे त्या त्राल सेक्टरमध्ये ज्या पद्धतीनं दहशतवाद्यांना भारतामध्ये त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांना कुठल्या ज्या पद्धतीने त्यांना समोर भारतीय लष्कर, निमलष्करी दल आणि सोबतच जम्मू काश्मीर पोलीस यांनी ज्या पद्धतीने तडाखा दिला आणि या तिघांनाही आपला जीव गमवावा लागला, ते त्यांनी भारताच्या विरुद्ध ज्या पद्धतीने त्यांनी भारतीय हद्दीत येऊन काही प्रक्रिया करण्याच्या कुठल्या याच्या सहभाग घेण्याचा प्रयत्न केला होता। यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं माहिती मिळते की पहलगामच्या ज्या 22 एप्रिलला हल्ला झाला होता त्या 22 एप्रिलला झालेल्या हल्ल्यामध्ये ज्या दहशतवाद्यांना ग्राउंड मदत करणारा दहशतवादी या तिघांमध्ये आहे आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने माहिती मिळते की हा जो दहशतवादी आहे यांनीच ग्राउंड रिपोर्ट म्हणजे जमिनीवरती जी मदत करावी लागते तिथली माहिती द्यायची, त्यानंतर तिथले त्या संदर्भात कुठून पर्यटक येतात, कुठे थांबतात आणि कशा पद्धतीनं एंट्री होते या सगळ्याची माहिती त्या दहशतवाद्यांनी दिली होती। त्याच दहशतवाद्याला आज आपला जीव गमवावा लागला आहे। त्याला एक प्रकारे असं म्हणावं लागेल की त्यांनी जे केलेलं काम त्याने केलेलं कुकर्म होतं ते त्याला आज या पद्धतीनं आपलं जीव गमवा द्यावा लागला। आणि महत्वाचं म्हणजे हे 3ही दहशतवादी जे आहे हे यांना यमसदनी झाडण्यामध्ये मोठं यश आलं। जवळपास 48 तासापेक्षा जास्त ही चकमक झाल्याची माहिती पुढे आली आहे आणि त्यामध्ये हे जे पुलवामा जिल्ह्यातील त्राल मध्ये ही चकमक झाली, त्यामध्ये 3ही दहशतवाद्यांना भारतीय लष्कर, जम्मू काश्मीर पोलीस आणि सोबतच जर बघितलं आपण तर इतरही ज्या सैन्य सुरक्षा निमलष्करी दल आहे यांनी केलेली कारवाईमध्ये हे 3ही दहशतवादी ठार झालेले आहेत। प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।